रात्रीचे 12 वाजले होते. मी बाहेर सोफ्यावर झोपलो होतो. मग मध्यरात्रीला आंटीच्या रूममधून काहीतरी वेगळा आवाज माझ्या कानी येऊ लागला. म्हणून आंटी काय करत आहे ते पाहण्यासाठी मी त्यांच्या रूम जवळ गेलो. पण आंटीचं चित्र पाहून मी चकितच झालो. कारण आंटी या एवढ्या रात्री आपल्या आतल्या कपड्यांवर बेडवर झोपून मोबाईल हातात घेऊन त्यात काहीतरी व्हिडिओ पाहत होत्या आणि स्वतःच्या शरीरावर वेगवेगळ्या चाळे करून स्वतःला शांत करत होत्या. त्यांच्या रूममध्ये 0 बल्ब लावला होता, पण त्या लाईटमुळे आंटी मला स्पष्ट दिसत होत्या. काही वेळापर्यंत मी बाहेरच उभा राहून आंटीला पाहत होतो. पण मला सर्दी आणि कफ जास्त झाल्यामुळे त्याच वेळेस अचानक खोकला आला आणि आंटी घाबरून जागेवर उठून बसल्या. मग त्या क्षणी आम्हा दोघांच्या नजरा एकमेकांना भेटल्या आणि आंटी मला म्हणाल्या, विजय, तुम यहाँ मेरे पास आओ, मुझे तुमसे कुछ बातें करनी है. त्या क्षणी आंटीने रूमचा लाईट ऑन केला आणि आंटीचं समोरचं दृश्य पाहून मी माझे भानच हरपलो. जेवढी आंटी बाहेरून सुंदर दिसत होती त्यापेक्षा अधिक पटीने ती आतूनही सुंदर होती. त्या तिच्या आतल्या कपड्यामध्ये एखाद्या अप्सऱ्यासारख्या दिसत होत्या. माझे नाव विजय. मी इंजिनिअरिंगचं शिक्षण करण्यासाठी मुंबईमध्ये खूप चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. पण माझ्या घरच्यांची परिस्थिती ही नॉर्मल असल्याकारणाने एवढी फी आणि हॉस्टेलचा खर्च उचलणं माझ्या घरच्यांना झेपत नव्हते. म्हणून कॉलेजजवळच एक सिंगल खोली आम्ही 2 मित्रांनी भाड्याने घेतली. आमच्या रूमचे भाडे हे महिन्याला 3000 रुपये इतकं होतं आणि आमची घर मालकीण ही पर राज्यातील राहणारी होती. पण ती डॉक्टर होती. तिचं क्लिनिक ही तिचा घरातच होता. ती घरात एकटीच राहायची कारण तिचा नवऱ्याचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता आणि तिला एक मुलगी होती. ती शिक्षणासाठी बाहेर राहत होत्या. कॉलेज संपल्यानंतर आमच्या घर मालकीण बाईचा अट होती की घरातली छोटे मोठे कामही आम्हालाच करावे लागेल. म्हणजेच बाहेरून काही किराणा व भाजीपाला आणावा लागायचा. म्हणून ती बाई आमच्याकडून घर भाडेही कमी घ्यायची. आम्ही दोघं मित्रापैकी एक दिवस त्याचा आणि एक दिवस माझा अशी आम्ही काम वाटून घेतलेले होते. आमच्या कॉलेजची वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 4 अशी असायची. मग एक दिवशी आम्ही दोघेही मित्र कॉलेजमधून घरी येताना आमची घरमालकीण म्हणाली. आम्ही तिला प्रेमाने आंटी म्हणायचो कारण तिला मराठी बोलायला थोडा त्रास वाटायचा. म्हणून ती आमच्याजवळ हिंदीतच बोलायची. अरे अजय, इधर आओ. मग माझा मित्र वरती रूममध्ये गेला आणि मी आंटी जवळून येऊन त्यांना म्हणालो, बोलो आंटी, कुछ बाहर से लाना था क्या? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, विजय, हमारे गांव वाले बैंक में मेरा खाता है और मेरा अकाउंट में कुछ इशू चल रहा है, इसलिए मुझे अर्जेंट वहाँ जाना है. 2 दिन के लिए तुम मेरे साथ आ सकते हो क्या? मैंने जाने का भी और आने का भी रिजर्वेशन कर लिया है. काही वेळ मी विचार करू लागलो. कॉलेज बुडून मी आंटीसोबत कसा काय त्यांच्या गावी जाऊ शकतो. पण ती बिचारी एकटीही कशी जाणार? सर्दी पण खूप वाढलेली आहे. जर रस्त्यात तिच्यासोबत काही झालं तर? 2 दिवसाची गोष्ट आहे, लगेच यायचं आहे. आपल्याला तिचं मतदान झाल्यावर मग मीही पूर्ण विचार करून आंटीला हो म्हणालो. ठीक है आंटी, कब निकलना है हमें? तेव्हा ती आंटी म्हणाली, कल शाम को ही जाना है. 2 दिन बाद लौट आएंगे. उसी दिन शाम को वहाँ से निकलना है. आमची घरमालकीण दिसायला खूपच सुंदर होती, पण तिच्याबद्दल माझ्या मनात काहीही नव्हते. पण तिच्या शरीराच्या फिटनेसवरून तीच 30 वर्षाची बाई वाटायची. मग मी आंटीशी बोलून माझ्या रूमवर आलो. आमचा रूम हा आंटीचा घरचा वर होता. मग संध्याकाळच्या वेळेस मी जेव्हा पिण्याच्या पाण्याचा जार घेण्यासाठी खाली आलो त्याच वेळेस एक यंग मुलगा क्लिनिकमध्ये न घुसता तो डायरेक्ट आंटीच्या घरात गेला. मग मी पण त्याच्या मागे गेलो आणि गुपचूप भिंतीच्या आडोशाला लपून तो काय करतोय ते पाहू लागलो. तो मुलगा कपाटावर गोळा केलेले सर्व धुतलेले कपडे आपल्या बॅगमध्ये ठेवत होता
आणि त्याच वेळेस आंटीचे आतले कपडे त्याने हातात पकडून सोफ्यावर ठेवले. मग काही वेळाने तो मुलगा ते कपडे घेऊन बाहेर निघाला आणि मी आंटीच्या घराच्या आत शिरलो. घरात कोणीही दिसत नव्हते. त्याच वेळेस माझे लक्ष त्या कपड्यांकडे गेले. ते कपडे खूपच वेगळे वाटत होते, कारण या अगोदर असे कपडे मी इतक्या जवळून माझ्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. म्हणून त्यांना एकदा तरी स्पर्श करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण मनात भीती वाटत होती. जर मी हे कपडे हातात घेतले आणि त्याच वेळेस आंटीने मला पाहिले तर. आणि तसेच झाले. तितक्यातच आंटीही बाथरूममधून बाहेर आल्या आणि त्यांनी मला त्यांचे कपडे माझ्या हातात धरून मी काय करत होतो ते पाहिले. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, तुम यहाँ क्या कर रहे हो? त्यावर मी आंटीला म्हणालो, आंटी वो कपड़े वाला घर में घुसकर कपड़े ले रहा था. मुझे पता नहीं था कि वो कपड़े लेने रोज आता है. तेव्हा आंटी मला म्हणाली, मगर तुम्हारे हाथों में क्या था जो मैं आने से पहले ही तुमने सोफे पर फेक दिया. मग आंटी माझ्याजवळ येऊन सोफ्यावर ठेवलेले कपडे पाहू लागले आणि मला म्हणाली, यह मेरे पर्सनल कपड़े है, इसको तुम कैसे हाथों में पकड़ कर देख सकते हो. मगर आंटी, मैं खाली चेक कर रहा था उस लड़के ने कौन से कपड़े निकाल कर ले जा रहा था. त्यावर आंटी सांगू लागली, यह कपड़े ऐसे होते हैं जिन्हें हर औरत अपने कपड़ों में छुपा कर रखती है. और हाँ, कल शाम को रेडी रहना, हमें निकलना भी है. एवढे बोलून मी त्या ठिकाणाहून पाणी भरण्यासाठी निघालो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला व आंटीला बिहार जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. म्हणून मी लवकर तयार होऊन आंटीच्या घरात न जाता बाहेरच त्यांना आवाज देऊन त्यांची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळाने आंटीही तयार होऊन बाहेर आल्या. त्यावेळेस त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता. त्याच त्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यानंतर मी त्यांच्या हातातून बॅग घेतल्या आणि सरळ कॅब बुक करून आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. तेव्हा आंटी मला म्हणाली, अरे विजय, यह एक सीट अपनी कंफर्म नहीं हुई है, थोड़ा चेक कर लो. टिकट निकालते वक्त उन्होंने कहा था कि कंफर्म हो जाएगी. मी तिकीट घेऊन ट्रेन चार्ट चेक करू लागलो. अजूनही माझी सीट कन्फर्म झाली नव्हती आणि आंटीची सीट ही अगदी वरची होती. मग थोड्याच वेळात आमची गाडी ही प्लॅटफॉर्मवर आली आणि मी व आंटी सामान घेऊन ट्रेनमध्ये चढलो. रिझर्वेशन ही AC मध्ये असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. आता संध्याकाळचे 7:30 वाजले होते. सामान ठेवून आम्ही आमच्या जागेवर बसलो. पण त्या डब्यात बिना रिझर्वेशनवाला पॅसेंजर बसू शकत नव्हता. म्हणून TTने मला जनरल डब्यात जायला सांगितले. पण आंटीने TT समोर खूप विनवण्या केल्यामुळे मला त्याने काही पैसे घेऊन त्याच ठिकाणी बसायला सांगितले. आता रात्रीचे 11 वाजले होते. मलाही खूप झोप लागत होती. खालचे सर्व पॅसेंजर आपापल्या जागेवर झोपले होते. माझे डोळे बसून बसून लागलेले पाहून आंटी मला म्हणाली, अजय, तुम मेरी ऊपर वाली सीट पर जाकर सो जाओ, मैं यही बैठती हूँ. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी आप सो जाओ, मैं यहाँ बैठते हूँ. मग काही वेळानंतर आंटीनाही झोप येत असल्यामुळे त्यांनी त्या शीटवर जाऊन झोपल्या. मग रात्रीच्या 1 वाजेला जेव्हा आंटीचे डोळे उघडले तेव्हा मी बेडते टाकून खाली झोपलो होतो. तेव्हा आंटी खाली उतरून मला उठवून म्हणाली, विजय, इतनी ठंडी में तुम नीचे क्यों सो रहे हो? तुम्हें जुकाम हो जाएगा और तुम बीमार भी पड़ सकते हो. तुम ऊपर मेरे साथ ही सो जाओ. मग मी आंटीला म्हणालो, मगर आंटी, एक ही सीट पर हम दोनों कैसे सो सकते हैं? तेव्हा आंटी मला म्हणाली, हम एडजस्ट करके सो जाएंगे, मगर तुम ऐसे नीचे मत सो, यह मुझे अच्छा नहीं लग रहा है. मग मी आंटीचे म्हणणे ऐकून त्यांच्यासोबत वर झोपण्यासाठी चढलो. अगोदर आंटी झोपल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाय करून मी झोपलो. आता आंटीचे पाय माझ्या चेहऱ्याकडे होते आणि आम्ही एकच चादर दोघांनी मिळून ओढली. पूर्ण रात्रभर मला झोपच लागली नाही, कारण माझ्या असा प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता आणि ते पण एक सुंदर आंटी शेजारी सोबत. कशी तरी पूर्ण रात्र मी जागी राहून काढली आणि सकाळी 10 वाजेला आम्ही रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी आंटीच्या पुतणाही गाडी घेऊन आला होता
आणि काही वेळातच आम्ही आंटीच्या घरी येऊन पोहोचलो. एसी मध्ये झोपून माझं शरीर खूपच कणकण वाटू लागलं होतं की मी आजारीच पडलो आहे की काय. नाक पण जाम झाले होते, सर्दी झाल्यासारखं वाटत होते आणि डोकंही फार जड झाले होते. आंटीचं गावातलं घर खूपच मोठं होतं आणि त्यांच्या नातेवाईकांची घरी त्यांच्या शेजारी होती. घरात आल्या आल्या मला खूप शिंका येऊ लागल्या. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, विजय तुम्हें शायद बहुत ज्यादा जुकाम हो गया है, तुम थोड़ा देर आराम करो, बाद में तयार हो जाना. मी आंटीला हो म्हणून बेडवर पडून राहिलो. मग त्या ठिकाणीही मला झोप लागत नव्हती. डोकं फारच दुखत होते आणि आंटीही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. म्हणून मी पुढच्या हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपलो. मग काही वेळानंतर मला घरात गाणी म्हणण्याचा आवाज खूप जोरात ऐकू येऊ लागला. म्हणून माझी झोप अचानक उघडली आणि मी इकडे तिकडे पाहून हा आवाज कोणाचा आहे त्या व्यक्तीला शोधू लागला. पण समोरचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो, कारण आंटी या टावेल गुंडाळून अंघोळ करून चक्क बाहेर उभ्या होत्या. त्यांच्या केसातून टपकणाऱ्या पाण्याचे एक एक थेंब त्यांना परत भिजवत होते आणि काही थेंब त्यांच्या केसामधून खाली गुलाबी ओठावरून वाहून सर्व मोतीसारखे खाली पडत होते. मी असं दृश्य माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होतो. हळूहळू आंटीने आपल्या अंगावरील टावेल बाजूला करून त्यांचे आतले कपडे घालायला सुरुवात केली. अजूनही आंटी गाणी म्हणतच होत्या. मग 5 मिनिटांनंतर त्यांनी एक सुंदरशी साडी घालून त्या पूर्णपणे तयार झाल्या आणि टॉवेलने केस कोरडे करत त्या मला पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. पण मी त्यांना त्या ठिकाणी दिसलो नाही, म्हणून त्या परत हॉलमध्ये आल्या आणि त्याच वेळेस मी पण झोपण्याचे नाटक करून पायात पाय घालून सोफ्यावर पडून राहिलो. आंटीने मला त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत पाहून त्या मला म्हणाल्या, अरे विजय, तुम्हारी तबीयत बहुत ज़्यादा खराब हो रही है, तुम यही आराम से सो जाओ, मैं अभी बैंक का काम करके आती हूँ, उसके बाद तुम्हें अस्पताल ले जाऊंगी. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, अस्पताल में जाने की ज़रूरत नहीं है, घर में ही सर्दी जुकाम की कोई दवाई होगी, वही लेकर मैं ठीक हो जाऊंगा, पहिले आप अपना काम कर लो. त्यावर आंटी मला म्हणाली आणि मतदान करण्यासाठी त्या गेल्या. अर्ध्या तासात आंटी परत घरी आल्या आणि तिकडून माझ्यासाठी व त्यांच्यासाठी त्यांनी नाश्ता आणला. नाश्ता झाल्यानंतर मी पण फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि त्याच वेळेस माझं लक्ष आंटीच्या ओल्या झालेल्या आतल्या कपड्यांकडे गेले. ते कपडे ओले झालेले असूनही कलर तेच चेंज करत होते. त्यांच्याकडे पाहून मला आंटीचे आकर्षण जास्तच वाढले होते. तेव्हा आंटीने अशा कपड्यात समोर उभ्या राहून पाहिन याची चातुरता मला वाटू लागली होती. माझी भावना खूपच दाटून आली होती. मी खूप कंट्रोल करत होतो, पण दम निघत नव्हता. मग मी डोळे मिटून त्यांना मनात घेऊन जोराने हतबल करू लागलो. या गोष्टीला करून खूप दिवस झाले होते, म्हणून 2 मिनिटातच अंगाच्या 5-6 पिचकाऱ्या त्या ओल्या कपड्यांवर सोडल्या. मन अजून पण शांत झाला नव्हता, पण मी भावनेला शांत करत काही वेळाने मी तयार होऊन बाथरूममधून बाहेर आलो. तेव्हा आंटी या खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होत्या आणि त्या मला म्हणाल्या, अरे विजय, यह सर्दी की टैबलेट है, इसे फ्रेश होकर ले लो, अच्छा लगेगा तुम्हें. मग मी तयार होऊन आल्यानंतर सगळ्यात अगोदर गोळी घेतली आणि आंटी समोरच्या सोफ्यावर येऊन बसलो. अर्ध्या तासानंतर माझ्या शरीरात अजून एक वेगळाच बदल घडायला सुरुवात झाली. शरीरात एकदम ऊर्जा आल्यासारखं वाटत होते, म्हणून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात जागृत होत होती आणि वारंवार मला बाथरूम लागत होती. ही अशी कोणती गोळी आंटीने मला दिली होती काहीच कळत नव्हते. मग एकदम माझा जीवही घाबरायला लागला, अंगही तापायला लागलं आणि माझी तेही आता कंट्रोल होत नव्हती. मी सोफ्यावर ठेवलेली लहान उशी हातात धरून माझ्या त्या ठिकाणी ठेवली आणि आंटीला म्हणालो, आंटी, आपने मुझे कौन सी गोली दे दी है, सब कुछ अलग ही हो रहा है. तेव्हा आंटी मला म्हणाली की क्या हो रहा है तुम्हें, और तुम इसे तकिया लगाकर क्यों बैठे हो.
कुछ हुआ है क्या तुम्हें और कुछ चाहिए क्या? तेव्हा मी आंटीला म्हणालो, सब कुछ हो रहा है मेरे शरीर में. कहाँ से लाई थी आप यह गोली? तेव्हा आंटी मला म्हणाली, मैंने अपने भतीजे से मंगवाई थी. माझ्याने आता कंट्रोल होत नव्हते म्हणून मी उशी त्या ठिकाणी लावून बेडरूम मध्ये जाऊन झोपून राहिलो. तेव्हा आंटी बेडरूम मध्ये आली आणि मी त्या ठिकाणी लावलेली उशी ती बाजूला करू लागली. तेव्हा मी आंटीला नाही म्हणत होतो, आंटी ऐसी तकिया बाजू मत हटाओ, मुझे बाद में बहुत शर्म आएगी. मग आंटी मला सांगू लागली, अरे मुझे दिखाओ तो सही तुम्हें कैसी कौन सी तकलीफ हो रही है और मेरे भतीजे ने तुम्हें ऐसी कौन सी गोली लाके दी है. मी आंटीला नाही म्हणत असतानाही त्याने ती उशी जोराने ओढून घेतली. तेव्हा त्याचं लक्ष माझ्या त्या ठिकाणी गेले. मग आंटीने तोंडावर हात ठेवला आणि त्या मला म्हणाले, अरे विजय, सच में तुमने जो काम की जगह गलती से उसने अलग ही गोली दे दी है मुझे. मुझे जाकर देखना पडेगा. तेव्हा आंटी डस्टबिनमध्ये फेकलेल्या त्या गोळीचा रॅपर पाहण्यासाठी गेल्या आणि त्या गोळीचा रॅपर पाहून आंटी चकितच झाल्या, कारण ती गोळी सर्दीची नसून पावरची गोळी होती. आंटीच्या डोळ्यासमोर सतत माझे चित्र फिरत होते, कारण त्यांनाही त्यांच्या नवऱ्याकडून कोणताच आनंद मिळाला नव्हता. असेही ते या जगात नव्हते, म्हणून माझी ते पाहून आंटीला सतत त्याची आठवण येऊ लागली होती. पण इकडे माझी कंडिशन वेगळीच होती. मला या सिच्युएशन मध्ये कुणीतरी आनंद देणारा हवा होता आणि ती उशी मी त्याच ठिकाणी ठेवून दिवसभर घरात तिकडे तिकडे हिंडत होतो. मग रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी सोफ्यावर लवकर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, कारण त्यामुळे गोळीचा असर जेवढा लवकर कमी होईल तेवढं माझ्यासाठी बरं होणार होतं. आणि आंटीही आपल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेल्या होत्या. बरोबर 1 वाजेच्या सुमारास कुणीतरी माझ्या पायाला स्पर्श करण्याचा भास मला झाला. त्यावेळेस मला वाटले की माझ्या पायावर ठेवलेली उशीही खाली सरकली असावी, म्हणून मी परत झोपून राहिलो. पण काही वेळानंतर तो स्पर्श मला माझ्या शरीरासाठी एक गुदगुल्यासारखा वाटला. ज्यावेळेस मला वाटले की माझ्या अंगावर उंदीरच धावत असावा, म्हणून मी फटक्यात उठून माझ्या जागेवर बसून राहिलो. घरात सर्वत्र अंधार होता, कुणीही दिसत नव्हतं. पण जेव्हा मी माझे डोळे चोळून माझ्या पायाकडे पाहिले, तेव्हा मला त्या ठिकाणी आंटी बसलेल्या दिसल्या. आंटी या लाल कलरच्या गाऊनवर होत्या, तोही ट्रान्सपरंट आणि जाळीदार होता. मग मी आंटीला म्हणालो, आंटी आप यहाँ इतनी रात को मेरे पेड़ के पास क्यों बैठी हो, कुछ बताना चाहती हो क्या? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, विजय, मेरी वजह से तुम्हें बहुत ज़्यादा तकलीफ हो गई है, अब कैसे ही तुम्हारी तबीयत? तेव्हा मी आंटीला म्हणालो, मेरी तबीयत सुबह जैसी वैसी ही है, अभी भी मुझे तकिया हटाने में बहुत शर्म आ रही है. मग आंटी मला सांगू लागली, मैं तुम्हारी यह तकिया वाली प्रॉब्लम सॉल्व कर सकती हूँ. मैं भी बहुत दिनों से मेरे पति के प्यार के लिए तरस चुकी हूँ. जब से वह मुझे छोड़कर गए हैं, तब से आज तक मैंने तुम्हारा वो देखा, तब मुझे उनकी याद आ रही है. मुझे लगने लगा है कि मुझे भी प्यार करने वाला कोई इंसान मेरे पास होना चाहिए, और वो सब कुछ ही मुझे तुमसे दिखाई दे रही है. कल तुमने बाथरूम में जाकर जो किया, मुझे सब पता है. उसी टाइम मैं समझ गई थी, शायद तुम मेरे साथ दोगी. तुम दोगे ना मेरा साथ? हे ऐकून मी खाली मान करून आंटीला सॉरी म्हणालो. तेव्हा आंटी म्हणाली, कोई बात नहीं विजय, मैं आपकी फीलिंग को समझ सकती हूँ. तेव्हा मी एकदम फ्री होऊन म्हणालो, मगर आंटी, मुझे आपके भतीजे ने कौन सी गोली लाके दी थी? आंटी मला म्हणाली, उसने जुकाम की जगह अपने पापा की जेब से उनकी पर्सनल गोली दी. मगर आंटी, वो भी जुकाम की ही गोली होगी ना? नहीं, यह गोली हर आदमी उम्र होने के बाद लेता है, ताकि वो अपनी वाईफ में खुश रख सके. आंटी आणि मी खूप वेळापर्यंत बोलत राहिलो. उद्या सकाळी आम्हाला मुंबईसाठी निघायचे होते. यावेळेस आमच्या दोघांचेही रिझर्वेशन सीट कन्फर्म होती. मग रात्रीचा 12 वाजलेला आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो. मग कॅब करून आम्ही दोघेही घरी आलो. तेव्हा आंटी मला म्हणाली,
विजय, तुम यही सो जाओ, तुम्हारे दोस्त ने दरवाजा अंदर से लगा लिया होगा। इतनी रात में उसे डिस्टर्ब मत करो। मी आंटीला ठीक आहे म्हणालो आणि बाहेर सोफ्यावर झोपून राहिलो. मग मध्यरात्रीला आंटीच्या रूममधून काहीतरी वेगळा आवाज माझ्या कानी येऊ लागला. म्हणून आंटी काय करत आहे ते पाहण्यासाठी मी त्यांच्या रूम जवळ गेलो. पण आंटीचं चित्र पाहून मी चकितच झालो. कारण आंटी या एवढ्या रात्री आपल्या आतल्या कपड्यांवर बेडवर झोपून मोबाईल हातात घेऊन त्यात काहीतरी व्हिडिओ पाहत होत्या आणि स्वतःच्या शरीरावर वेगवेगळ्या चाळे करून स्वतःला शांत करत होत्या. त्यांच्या रूममध्ये 0 बल्ब चालू होता, पण त्या लाईटमुळे आंटी मला स्पष्ट दिसत होत्या. काही वेळापर्यंत मी बाहेरच उभा राहून आंटीला पाहत होतो. मला पण सर्दी आणि कफ जास्त झाल्यामुळे त्याच वेळेस अचानक खोकला आला आणि आंटी घाबरून आपल्या जागेवर उठून बसल्या. मग त्या क्षणी आम्हा दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि आंटी मला म्हणाल्या, अरे विजय, इस वक्त तुम यहाँ और ऐसे चुप चुप कर मुझे क्यों देख रहे हो? आंटी अजूनही त्याच अवस्थेत बेडवर पडल्या होत्या. मग मी आंटीला म्हणालो, आंटी, मुझे काफी देर से आपके रूम में से कुछ अजीब आवाजें सुनाई दे रही थी. आपके रूम में आपके अलावा और कौन है यह देखने मैं यहाँ आया था, मगर आपको इस हालत में देखने के बाद मुझसे रहा नहीं गया और मैं यही रुक गया. मेरा इरादा बिल्कुल ही गलत नहीं था, मगर गलती भी मुझसे ही हुई है, इसलिए मुझे माफ कर दो आंटी. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, विजय, तुम यहाँ मेरे पास आओ, मुझे तुमसे कुछ बातें करनी है. त्या क्षणी आंटीने रूमचा लाईट ऑन केला आणि आंटीचं समोरचे दृश्य पाहून मी माझे पानं झोडपलो. जेवढी आंटी बाहेरून सुंदर दिसत होती त्यापेक्षा अधिक पटीने ती आतूनही सुंदर होती. त्या तिच्यातल्या कपड्यामध्ये एखाद्या अप्सरासारख्या दिसत होत्या. मी आंटी जवळ येऊन उभा राहिलो तेव्हा आंटीने माझ्या हात तिच्या हातात धरून मला त्यांच्या जवळ बसविले आणि म्हणाले, विजय, तुम्हें मैं अच्छी लगती हूँ ना? ऐसे वन साइड ना बोल के मुझे मत तरसाओ, क्योंकि मैंने तुम्हें बहुत बार मेरे आगे पीछे घूमते देखा हुआ है. जब मेरे घर में कपड़े प्रेस करने वाला आया था तब तुम मेरे अंदर वाले कपड़े अपने हाथों में पकड़कर उसे गौर से देख रहे थे, और जब तुम बाथरूम में नहाने भी गए थे तब भी तुमने रंग उस कपड़े पर उड़ाया था और ऐसे ही चले आए. आज भी वो दाग नहीं निकले हैं. मुझे तुम्हारे बारे में पता चला था, इसलिए मैं तुम्हें पटना भी कर चुकी हूँ कि मेरी हर इच्छाएं तुम पूरी कर दो. मैं तुम्हें हर वक्त खुश रखूंगी. तेव्हा मी आंटीला म्हणालो, मगर आंटी, मैं तुम्हारी ऐसी कौन सी इच्छा पूरी कर सकता हूँ? मैं तो आपसे बहुत छोटा हूँ. माझ्या लक्ष आंटीशी बोलत असताना तिच्या त्या ठिकाणीच वारंवार जात होते. मैं तुमसे वो खुशी पाना चाहती हूँ जो हर आदमी अपनी बीबी को शादी के पहले दिन से ही शुरू कर देता है. आंटी काय बोलत होत्या मला सर्व काही समजत होते. माझं अंग आता थरथरायला लागलं. डोकंही काम करत नव्हतं. त्यावेळेस आंटीने रूमचा लाईट बंद केला आणि त्यांनी माझा हात पकडून त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श केला. त्या ठिकाणी स्पर्श केल्यामुळे माझ्या अंगात एक वेगळेच तरंग निर्माण होऊ लागले. माझ्या डोळ्यासमोर आंटीला अशा अवस्थेत पाहण्याचा स्वप्नही पूर्ण होऊ लागले होते. मला आता काय करू काय नको असं झालं. आंटीने मला मिठी मारली आणि पापी द्यायला सुरुवात केली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. आंटी उठल्या आणि बोलल्या, तेरे लिए एक सरप्राईज है. मी म्हणालो, अब क्या है? मग आंटी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे वरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, आंटी, कितनी सुंदर दिखती हो आप. माझी भावना आता दाटून आली होती. आंटी म्हणाल्या, अभी ज्यादा टाइम मत लगाओ. एवढं बोलून आंटीने मला उठवलं आणि हात पकडून आतल्या खोलीत येऊन गेल्या. तिथे आधी सतनजी तयार होती. मी तिला सतनजीवर पाडलं आणि तिचे व्यक्तिमत्व बघू लागलो. आंटी बोलल्या, अरे दोना खूबसूरत पल का अनुभव, क्यों तरसा रहे हो? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटांनाच आंटीने जीवनातून रंग सोडला आणि आंटी बोलल्या, विजय रुको मत, खूबसूरत पल का अनुभव देते रहो.
मित्रांनो, आंटींना खूप वर्षानंतर हा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि आंटी मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, आंटी मेरा होने वाला है. आंटी म्हणाल्या, रुको मत, जिंदगी में ही रंग भरो, मैंने गोली ले ली है. पण आंटींना सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. तरीही मी सुंदर वेळचा अनुभव देतच होतो. तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली. आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा बाण फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला स्वर्गात रंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. आंटीच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, विजय, आज आपने मुझे जीवन का अविश्वनीय खुशी दी है. मैंने आज तक ऐसी खुशी और संतुष्टि का अनुभव नहीं किया. मी आनंदाने खुश होत म्हणालो, आप जैसी आंटी है तो मुझे कोई फिक्र नहीं. मुझे भी आपके साथ समय देकर बहुत खुश हूँ. सच में आप जैसी आंटी मिलना बहुत किस्मत की बात है. सच में आंटी, मैं बहुत लकी हूँ कि मुझे आप जैसी आंटी मिली. आंटी म्हणाली, विजय, तुम्हारे शरीर में जो कड़कपना है उससे मुझे काफ़ी संतुष्टि प्राप्त हुई. अब तुम मुझसे कभी दूर नहीं जाओगे और ना ही मैं तुम्हें जाने दूंगी. आता माझे आंटीचे नित्य नियम झाले होते. मी कॉलेजमधून आल्यानंतर सर्वप्रथम आंटीला भेटण्यासाठी तिच्या क्लिनिकमध्ये जायचो आणि दाराला कडी लावून त्या ठिकाणी भरभरून प्रेम करायचो. कधी कधी माझा मित्र कॉलेजला गेल्यावर आंटी आमच्या खोलीत यायची. हळूहळू माझ्या मित्राला पण सर्व काही माहीत झालं. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण एके दिवशी जे काही झालं ते पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली. त्या दिवशी मी एकटाच कॉलेजला गेलो होतो. मित्राची तब्येत बरी नव्हती म्हणून तो घरीच होता. माझं पण कॉलेजमध्ये एकट्याचं मन लागत नव्हतं म्हणून मी लवकरच घरी आलो. दुपारचे 2 वाजले होते. मी घरी आलो. विजय पण रूममध्ये नव्हता. तो बाहेर गेला असेल म्हणून मी आंटीच्या घराकडे गेलो. तेव्हा ओट्यावर मला एक पॉकेट दिसला. मी विचार करू लागलो, नेमकं हे पाकिट इथे कसे काय आले. माझ्या मनामध्ये संशय यायला लागला. मी मागच्या बाजूने जाऊन खिडकीच्या होलमधून आत पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक मुलगा तिला मोकळा करून टेबलवरच, पण तो कोण होता हे मला दिसत नव्हते कारण त्याच्या पाठवऱ्या दिशेने मी उभा होतो. मग मी दिशा बदलून दुसऱ्या बाजूने गेलो. मग मला सर्व काही स्पष्टपणे दिसत होते. मी माझ्या खिशातून मोबाईल काढून त्यांचे फोटो काढले आणि तो कोण होता ही मला कळले होते. आणि पुढे मी काय करणार आहे हे तुम्हाला विश्वास बसणार नाही. तो मुलगा कोण होता आणि आंटीने असे का केले हे सर्व काही जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की बघा. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.